12वीचा निकाल लागला आणि अनेक विद्यार्थ्यांनी उत्तुंग अशी भरारी मारलेली आहे आणि त्यामध्येच अमोघ गोतमारे आहे, आंबेडकर कॉलेजचा विद्यार्थी आहे आणि सायन्समध्ये त्याने जी मोठी भरारी मारली। अमोघ, काय सांगशील, किती पर्सेंट घेतले तू आणि काय कशा प्रकारे सगळं नियोजन केलं? मी 95.17 आणले आहे 12th मध्ये आणि अभ्यास मी 12th मध्येच करत होतो, कारण की माझी जेईची प्रिपरेशन चालू असते। मी मध्ये PCM फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथ्सचे फक्त टेस्ट पेपर्स दिले होते। बाकी जसंच माझं जानेवारीचं सेशन 1 जेईचं संपलं, मी फक्त बोर्ड्सवर फोकस केलं आणि बाकी काही नाही बघितलं, म्हणून एवढे आले। तुला गणिताच्या विषयामध्ये 100 पैकी 100 गुण मिळालेले आहे, कसं सगळं काय सांगशील येणाऱ्या विद्यार्थ्यांना? गणित ठीक आहे, काही लोकांना वाटते कठीण आहे, पण प्रॅक्टिस राहते, असंच नाही मिळत काही, पण थोडी प्रॅक्टिस करावी लागते। तुम्हाला टेस्ट पेपर्स द्यावं लागेल, मॉक टेस्ट वगैरे, त्याच्यामध्ये तुमचा स्कोअर चांगल्याने इम्प्रूव्ह होतो। भविष्यात काय नेमकं ठरवलं आहे पुढे जाताना, काय बनायचं? मला एरोस्पेस इंजिनिअरिंगमध्ये खूप इंटरेस्ट आहे, तर मला ॲस्ट्रॉनॉट वगैरे बनायचं आहे। नक्कीच अमोघ होता आणि रुचिकासुद्धा या ठिकाणी आपल्यासोबत आहे। कॉमर्समध्ये तिने भरघोस असं यश मिळवलेलं आहे, आंबेडकर कॉलेजमध्ये टॉप केलं। काय सांगशील, कशा प्रकारे सगळं अभ्यासाचं तू नियोजन केलेलं आहे आणि इतके मार्क तू कशा प्रकारे? मला नेहमीच माझ्या दादाचं, बाबांचं आणि आजोबांचं नेहमीच गायडन्स होतं, तर त्यांनी पण त्यांच्या वेळेस खूप छान यश मिळवलं, तर मला ते इन्स्पिरेशनच वाटायचं। तर त्यांनीच शिकवलं होतं की मार्कांकडे तसं लक्ष द्यायचं नाही, तुम्ही कन्सेप्च्युअली सगळं केलं तर जमतं, आणि त्यांचेच गायडन्स आणि मग घरचे पण सगळे खूप सपोर्टिव्ह होते, तर त्याच्यामुळे झालं बस। आता काय करायचं ठरवलं तू पुढे? काय? मला चार्टर्ड अकाउंटंट बनायचं आहे। नक्कीच तिला चार्टर्ड अकाउंट बनायचं आहे। असेच जे विद्यार्थी आहेत त्यांनी भरघोस यश मिळवल्याचं पाहायला मिळते आहे। कॅमेरामन साईज, सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर।